टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये असर या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता दर्जाच्या बाबत सर्वे केला असता आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाच्या बाबत काही प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती। त्यामुळे आदिवासी विभागाच्या मार्फत आम्ही आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी 2 दिवसाचं प्रकल्प कार्यालयाचं प्रशिक्षण घेऊन आदिवासी विभागाच्या माध्यमातून नियोजन केलं गेलं आहे। या वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अधीन राहून आदिवासी शासकीय आश्रमशाळेमध्ये इयत्ता पहिल्या वर्गापासून आम्ही सुरू करत असल्यामुळे या शैक्षणिक वर्षामध्ये निश्चितच शैक्षणिक दर्जा सुधारलेला दिसेल अशा प्रकारचं मी महाराष्ट्रातील तमाम माझ्या आदिवासी बांधवांना आश्वासित करतो की आदिवासी शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावलेला दिसेल। यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य असावं, पालकांनी विश्वास दर्शवावा आणि विद्यार्थ्यांनी शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो। खूप खूप धन्यवाद। सर, मुंबई उपनगरामध्ये बैठक घेतली होती, तर मुंबई शहरातही आदिवासी समाजाचं सर्वेक्षण होणार आहे। कशा प्रकारचं सर्वेक्षण असेल, त्याचा हेतू काय आहे? मुंबई या शहरामध्ये राहत असलेला आमचा आदिवासी समाज अनेक वर्षापासून दुर्लक्षित असल्यामुळे आज जिल्हाधिकारी, कमिशनर, अपर आयुक्त, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभागाचे सचिव आणि मी स्वतंत्ररित्या बैठक घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला। PM जनमन योजना व धरती आबा योजनेचे लाभार्थी शहरामध्ये आहेत काय ते सर्वे करायचं काम या 2 महिन्याच्या आत शोधून या योजनेचा त्यांना लाभ द्यायचा अशा प्रकारचा आदिवासी विभागाने संकल्प केलेला आहे। सर, मध्यंतरी तुम्ही स्वतः आदिवासी आश्रमशाळेमध्ये निवासाला होता, काय एकंदरीत सुधारणांची गरज वाटत आणि कशा प्रकारे सुधारणा केल्या जाते? आदिवासी आश्रमशाळेमध्ये शासकीय वसतिगृहामध्ये अनेक तालुका लेवलला, जिल्हा स्तरावर शासकीय आदिवासी आश्रमशाळेची निर्मिती करणं, आदिवासी वसतिगृहाची बांधणी करणं हे फार गरजेचं असल्यामुळे यावेळेस आदिवासी विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आदिवासी विभागानं शासकीय वसतिगृह बांधण्याचा संकल्प केला असल्यामुळे या 2 वर्षात एकही तालुका, तहसील असं राहणार नाही का त्या ठिकाणी आदिवासी मुलामुलींचं शासकीय वसतिगृह नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना होत असलेली गैरसोय जी आहे ते वाचवण्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून 100% आम्ही शासकीय वसतिगृह बांधणार। सर, मुंबईमध्ये विशेषतः ठाणे असेल किंवा इतर परिसर आहे, या ठिकाणी आदिवासींच्या पुनर्वसनाचा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे। त्या संदर्भात काही आपण निर्णय घेतला? आज उपनगरामध्ये बैठक झाली असता कमिशनरला आणि जिल्हाधिकारी महोदयांना सूचना दिलेली आहे। आमचा सर्वे सुद्धा सुरू झाला। शासनाच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था कशी करता येईल यासाठी चर्चा करून धोरण ठरलं जाईल अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे।